हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर। रवींद्र वायकर आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, तर भास्कर जाधवांचीही ठाकरेंवर जाहीर नाराजी। रवींद्र वायकर आज रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा पक्षप्रवेश होणार। उद्धव ठाकरेंनी सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतरही मला गटनेता केलं नाही। भास्कर जाधवांची ठाकरेंवर जाहीर नाराजी। भास्कर जाधव गद्दार, सुरतपर्यंत गेले होते, मात्र भाजपनं जाधवांना नाकारलं। शिंदे गटाच्या रामदास कदमांची भास्कर जाधव यांच्यावर टीका। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या दिल्लीला जाणार। महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महायुतीच्या जागावाटपाबाबत उद्या फायनल होईल, तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील, अजित पवारांची माहिती। ईडीची नोटीस आल्यावर कोणी भूमिका बदलली? सत्तेत गेलेल्यांना दिल्लीमध्ये मुजरा करावा लागतोय, आमदार रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। गेल्यावेळी परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती। भाजपसोबत 30 वर्षांपासून भावनिक युती, भाजप शिवसेना यांची युती टिकली पाहिजे, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, तर पुण्यामधून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। पुण्यात कार्यक्रमातही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला दुरावा कायम। अजित पवार घाईमध्ये होते, सुळेंचं स्पष्टीकरण, तर अजित पवारांनी अबोल्यावर बोलणं टाळलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।